आता याला आपण हलवून घेऊया. आणि बारीक गॅसवरून झाकण ठेवूया. याला आपोआप बघा पाणी सुटते आणि तेल पण सुटतं. यावर आपण झाकण ठेवूया. आता आपण पुढची तयारी करून घ्या. तोपर्यंत एका गॅसवर मोठ्या एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे. त्यामध्ये हे जे खडे मसाले घेतलेले आपण, दालचिनी, तमालपत्र, हे सर्व कच्चे खडे मसाले आपण यामध्ये घालून घेऊया. नंतर त्यामध्ये एक अर्ध लिंबू पिळून घेऊ. नंतर त्यामध्ये मीठ घालूया. मीठ थोडे गरजेनुसार घालायचे. थोडे जास्त मीठ घातले म्हणजे भाताला चव उतरते, त्यामधलं पाणी काढून टाकायचे असते. नंतर त्यामध्ये थोडेसे तेल घालूया आणि याला उकळी येऊन देऊया. तोपर्यंत आपण हे चिकन बघूया. बघा 10 मिनिटांनी त्याला बघा तेल आणि पाणी सुटलेलं आहे. आता आपण त्याला पुन्हा एकदा खालीवर करून घेऊया आणि पुन्हा बारीक गॅसवर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊया. आता हे पाण्याला उकळी आलेली आहे. आपण बाजूला ठेवले होते ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने आणि नंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे. तांदूळ बघा आता चांगला शिजलेला आहे. 80% तांदूळ शिजून घ्यायचं. बघा असं होईपर्यंत असं हाताने तुकडा पडतो तोपर्यंत तांदूळ शिजून घ्यायचा. तर हा तांदूळ आपण असं झाऱ्याने वगैरे कशाने तरी काढून जे आपले चिकन शिजलेलं आहे बघा यामध्ये घालून घेऊया. असं वरून एक लेअर देऊया. अशी पूर्ण लेअर पूर्ण वरून देऊन द्यायची. किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर एक लेअर चिकनचा आणि एक लेअर तांदळाचा असं दिला तरी पण चालेल. अशा प्रकारे सर्व तांदूळ टाकून घेऊया. आता संपूर्ण तांदूळाचा चिकनच्या वरून आपण टाकून घेतलेला आहे. आता त्यावर आपण घरचा जो खाण्याचा कलर असो तो असं वरून थोडा पाण्यामध्ये मिक्स करून असं टाकून घेऊया. नंतर त्यावर आपण जो तळलेला कांदा होता तो घालून घेऊया. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालून घेऊया. आणि त्यावर झाकण ठेवूया. बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून ठेवूया. आता आपली बिर्याणी तयार आहे. आपण एका डिश मध्ये याला काढून घेऊया. आपली नगरी पद्धतीची बिर्याणी ही तयार आहे. आपण कांदा आणि लिंबू सोबत सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.